की ह्याचं आणि तुमच्या नातीचं प्रेम प्रकरण चालू आहे का नाही? तुझाच विरोध होता लग्नाला, कारण तुला ह्या पुरी बरोबर लग्न करायचं होतं आणि हिच्यासोबत टाइमपास. काय बाई, काय होतंय त्या घरात तेच काय कळना. सगळं कसं चांगलं चाललं होतं, नेमकं असं कसं झालं ग? जयडीनं अचानक लग्न का केलं ते बी काही कळलं नव्हतं. आणि समाधान भाऊजी बी काही सांगत नव्हते. आणि आता हे असं. तिचा नवरा म्हणत होता ती खरं असेल का? काय माहित, पण त्यानं व्हिडिओ तर दाखवला. ती व्हिडिओ बघून अंदाज बांधायचं म्हणलं तर काय अंदाज लावू नका. नाना आहेत ना तिकडं, ते आल्यावरच त्यांना विचारू. अक्का, वहिनी शांत व्हा. माझ्या पोरीनं असं काय गुन्हा केला ग, म्हणून तिच्या नशिबाला हे असं आलं. आता काय होणार तिचं? काय होणार नाही, तुम्ही रोज काळजी करू नका. आणि त्या चितलीची काय चुकी आहे सांगा बरं? चुकी आजाची बी नाही, त्याच्या डोळ्यात दिसते ते खरं आहे ते. जयडीच्या नवऱ्याची चूक आहे असं बी म्हणता येणार नाही ना. मला एक कळना झालंय, तिनं काय एवढ्या गडबडीनं लग्न केलं असेल त्या पोरासंग? घरच्या सगळ्यांचा विरोध होता तरी परस्पर लग्न केलं. काहीतरी गडबड आहे. हे बघा, असा विचार केला ना तर काही विचार मनात येतील, तेव्हा असा काही विचार करू नका. बसा. काय झालं? काय नाही झालं. काय घडलंय याचा विचार करायची बी ताकद राहिली नाही कुणाच्यात. दमलीत समजी. मी म्हणलं आता आराम करा, उद्या बोलू. पुष्पा काय बोलली का? नाही आपल्या पोरीला कोण काय बोललं नाही ना? नाही, पण गांगारून गेली बिचारी. बाकी कुणीच काय बोललं नाही. यास्मिन आहे ना तिथं? होय. हा, मग काय काळजी नाही. म्हणजे तिला एकटं नाही वाटणार. आव असं करा, तुम्ही सगळेजण आराम करा, दमलाय समजी. आता पुष्पा पोरीला काय बोलू नये म्हणजे झालं. मला नाही जमायचं हिच्या संग संसार करायला. ऐका की. अहो, ऐका की. अहो, पप्पा तुम्ही सांगा की. झालं का तुमच्या मनासारखं? पुष्पे, काय ग? तुमच्या भाच्याला समाधान वाटलं असेल ना? समजा गावासमोर माझ्या पुरीचा साखरपुडा मोडला आणि तिचं लगीन करायचं म्हणलं की ह्यानी नकार दिला. आणि आता तर माझ्या पुरीचं लगीन मोडलं. पुष्पा, अगं असं का बोलतेस? त्याने काय मुद्दाम लग्न मोडलं वय ग? मग कुणी मोडलं सांगा की. संजय काय म्हणले ते ऐकलं नाही का तुम्ही? अगं, त्यांनी गैरसमज करून घेतलाय. आपला आपल्या पोरांवर विश्वास नाही का? माझ्या लेकीवर माझा विश्वास आहे, पण तुमच्या ह्या भाच्यावर माझा विश्वास नाही. माझ्या भोळ्या पुरीला गोड बोलून फसवलं असेल. काय गरज होती तुम्हाला फोन करायची? त्यानं फक्त एकदा फोन केलाय, त्यावेळी मी समोर होतो. अजून त्यांचीच बाजू घ्या. अहो, स्वतःच्या पुरीच्या आयुष्याची वाट लावली त्यांनी. अजून काय करायचं ठरवलंय तुम्ही? अहो मामी, नाही तसं काय. अहो, हिच्या नवऱ्याने व्हिडिओ दाखवला तर कुठनं आला? आमच्या नकळत असलं धंदा चालतं का तुमचं? अहो मामी, खरंच तसं काय नाही. मग कसं आहे? अहो काय बिघडवलं तिने तुमचं सांगा की. का माझा बदला घ्यायचा म्हणून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालात तुम्ही? अहो नाही मामी,
तिचं चांगलं व्हावं अशीच इच्छा आहे माझी. बघितलं मी तुमची इच्छा काय आहे आणि कशी आहे ती. ती भोळी आहे, तिला जरा कोण गोड बोललं की ती फसते आणि कुणाला काही सांगणार पण नाही. अगं पुष्पे, असं कशाला करेल तो? विचारा घ्या ना. आजवर जी काही ह्या घरात वाईट घडलंय ना, ती समजा ह्यांच्यामुळे घडत आलंय. पुष्पे, तू जरा शांत बस. उगाच जीवाला त्रास करून घेऊ नको. अहो, मग काय करू सांगा की. ह्यांना काय करत होती माझ्या पुरीच्या आयुष्यात लुडबुड करायची. का केलं ह्यांनी असं? तुम्हाला जयडी आवडत होती ना, तर मग तिच्या सगळं लगीन करायचं होतं की. शीतल संग लगीन करायचं आणि जयडीचा संसार मोडून तिला बी घरात आणायचा डाव आहे तुमचा. मला तर वाटते ना, ती व्हिडिओ तुम्हीच काढून पाठवला असेल आणि मुद्दाम माझ्या पुरीच्या आयुष्याची वाट लावली. हो, किती जणींना डाळवलंय तुम्ही आणि किती जणींच्या आयुष्याची वाट लावणार आहे तुम्ही. बस ना मी. हो, काही बी काय बोलताय. हे असं काही बी करणार नाहीत. आणि जेडीवर जे काय झालं त्याबद्दल मलाही वाईट वाटतंय. तो व्हिडिओ तर त्यांनी नक्कीच शूट नाही केला. म्हणजे ज्यांनी कुणी केलंय तो हिटलंच कोणतर असणार. जेडी, अगं माझ्या नवऱ्यावर कोणी खोटे आरोप केले मी कसं सहन करणार. त्यांच्या चारित्र्यावर कोणी संशय घेतलेला मी सहन करून घेणार नाही. ए, तू शांतपणे शिकू नका. आज आलीस तू माझ्या घरात लय चुरू बोलायचं नाही सांगून ठेवते. पुष्पे, काय माझं घर माझं घर माझं घर लावलेस ग? हा, काय रात घेऊन आलेस वे घर? एक लक्षात ठेव पुष्पे, अर्ध घर आज्याच्या नावावर, अर्ध घर जयडीच्या नावावर आहे. पुष्पे, आता जर घरानं बोलशील ना तर थोबड रंगवीन, लक्षात ठेव. घ्या बघा, कुठल्या घराबद्दल बोलताय तुम्ही. हा, ही घर माझं आहे आणि माझंच राहणार आहे. अजिंक्यनी ही घर माझ्या नावावर लिहून दिलंय.